मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आम्ही पोचलो आहे कल्लोळ येथे आणि घरामध्ये साप आहे म्हणत आहेत. बघूया कुठला साप मिळतोय. व्हिडिओ कंटिन्यू पहा. मित्रांनो, बघू शकताय घरामध्ये चूल आहे आणि चुलीच्या आतमध्ये जाऊन साप बसलेला आहे. बघू शकताय तुम्ही. कुठं पण जाऊन बसू शकतोय साप. बघू शकताय तुम्ही कुठल्या प्रकारे ही चूल आहे घरामध्ये आणि चुलीच्या आतमध्ये जाऊन साप बसलेला आहे. बघू शकताय तुम्ही. आणि आता जेणेकरून गॅस मिळत नाही त्या कारणाने चुलीवरच करावं लागत आहे सगळ्यासनी. बघू शकताय चूल आहे आणि बघू शकताय नाग साप बसलेला आहे आतमध्ये. कुठल्या प्रकारे बसलाय बघू शकताय तुम्ही. आणि आता आम्ही व्यवस्थित त्याला काढू. बघू शकताय तुम्ही. कुठं पण जाऊन बसू शकतोय साप. बघू शकताय तुम्ही. हुशारीनं काम करावं कारण नाग साप आहे. भरपूरच विषारी साप आहे हा. बघू शकताय तुम्ही. आला बघा. तर बघू शकता बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आम्ही आता व्यवस्थित त्याला स्टिकमध्ये पकडलेला आहोत. बघू शकताय तुम्ही. इकडं बाहेरच घे, अडचण नको. नीट गावले काय ते गावाला नाही नीट ते. थांब एक काय तर ठेव. बघू शकता विषारी साप आहे. भरपूरच विषारी साप आहे नाग साप म्हटल्यावर. आणि आम्ही स्टिकचा वापर केलेला आहोत. बघू शकताय तुम्ही. आणि आता व्यवस्थित आम्ही डब्यामध्ये त्याला पॅक करू कारण भरपूर विषारी साप आहे हा. नाग साप म्हटल्यावर भरपूरच विषारी साप असतोय. आणि आता भरपूरच ऊन वाढत आहे त्या कारणाने कुठं पण साप जाऊन बसत आहेत. आणि हा आतमध्ये घरामध्ये चुलीच्या आतमध्ये जाऊन आणि त्यांना दिसल्यानंतर त्यांनी सर्पमित्रांना कॉल करून बोलवून घेतलं आणि बघू शकताय तुम्ही. मी आता साप व्यवस्थितरित्या हा डब्यामध्ये घालत आहोत. आणि सांभाळून काम करावं कारण कुठं पण जाऊन बसू शकतोय. गोटा असलं तर मसरांच्या गोट्यामध्ये जाऊन बसतोय चाऱ्याखाली. नंतर घरामध्ये जाऊन बसतोय. आता भरपूरच उष्णता वाढत आहे त्या कारणाने ही साप देखील आता गार बसण्याकरता कुठं पण जाऊन बसू शकतात. वरती आले तोंड. आणि आता आम्ही व्यवस्थित हा साप डब्यामध्ये पॅक करू. ह्याच प्रकारे आमचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. कारण जे आम्ही जिथं साप पकडतो तेथील सर्व साप तुम्हाला बघायला मिळतील. आणि आता आम्ही व्यवस्थित हा साप पकडलेला आहोत. थोड्याच वेळानंतर या सापाला आम्ही पर्यावरणामध्ये सोडू. जय हिंद.